नमस्कार. मनाच्या श्लोकाचा आजचा 50वा श्लोक. श्लोक 50. नसे अंतरी कामनाना विकारी, उदासीन तो तापसी ब्रह्मचारी, निवाला मनी लेश नाही तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. या श्लोकाचं स्पष्टीकरण करत असताना आपण एकूण 4 मुद्दे विचारात घेणार आहोत आणि शेवटी मनाबद्दल हा श्लोक काय सांगतो हेही आपण पाहणार आहोत. तर बघा, आपला पहिला मुद्दा असा आहे की ऊर्जावान मन, मनामध्ये शत्रूंचं वास्तव्य, ताबा कसा मिळवायचा. मन हे वायुतत्वाचं आहे आणि त्यामुळे ते स्वभावतः चंचल आहे, अस्थिर आहे. मन ही एक ऊर्जा आहे, त्या मनाची अचाट ताकद आहे. याच मनामध्ये आपले शत्रूही वसलेले आहेत. काम, क्रोध, मोह, माया, मत्सर हे मूलभूत 6 शत्रू प्रत्येक प्रसंगी उसळ्या मारत असतात. आपल्या बेसावध क्षणी ते कधी आपला ताबा घेतील ते आपल्यालाच उमगत नाही. आपण त्यांच्या आहारी गेलोय किंवा जातोय हे याची तसूभरही जाणीव आपल्याला कधी होत नाही. तेच वास्तव्य मानण्यापर्यंत आपली मजल पोचलेली असते. केवळ आणि केवळ विवेकानेच या शत्रूंवरती ताबा मिळवणं शक्य होतं. आणि म्हणून समर्थ रामदास स्वामी त्यांच्या लेखनातून सातत्याने आपल्याला सावध राहण्याचा, सतर्क राहण्याचा उपदेश करताना दिसतात. आता ब्रह्मज्ञानाचा वाटसरू कोण? तो सांसारिक मायेबद्दल उदासीन कसा असतो? जो ब्रह्मचारी असतो, ब्रह्मस्वरूप जाणण्याचा ध्यास घेतलेला असतो, त्या तत्वाचे आचरण करणारा असतो, तो ब्रह्मज्ञानाचा वाटसरू. तो सांसारिक मायाजालाबद्दल उदासीन असतो, तटस्थ असतो. एकदा ब्रह्मज्ञानाच्या मार्गावरून चालताना ज्ञान प्राप्त होऊ लागलं की भेदाभेद आपोआप गळून पडतात. सत्य काय आहे हे उलगडू लागतं, लख्खपणे समोर येऊ लागतं. मोह मायेबद्दलचा भ्रम हा लक्षात यायला लागतो आणि त्यातूनच त्याविषयीचे म्हणजे या सगळ्या मोह, माया वगैरे या बाबतचे वैराग्य त्याच्या मनामध्ये सहजतेनं निर्माण होऊ लागतं. आता तमोगुण आणि सत्वगुण काम कसे करतात ते पहा. जोपर्यंत तमोगुणाचा अंधार मनामध्ये असतो तोपर्यंत दुही, द्वैतभाव, संभ्रम, आळस, मागे खेचणारी, कार्यापासून परावृत्त करणारी मनोवृत्ती कार्यरत असते. मात्र जेव्हा ज्ञानाचा प्रकाश पडतो तेव्हा हा अंधार हा नाहीसा होतो. तो प्रकाशच हा अंधार नष्ट करतो. स्वस्वरूप लक्षात येऊ लागलं की मनातली किलमिष सुद्धा नष्ट होऊ लागतात. आता या परमेश्वराचा दास कुणाला म्हणायचं? म्हणजे मनामध्ये नाना विकार नसलेला, उदासीन वृत्तीचा आणि ज्याच्या मनातली किलमिशे
सत्याचा उलगडा झाल्याने लयाला गेलेली आहेत असा जो साधक असतो, आत्मज्ञानाच्या मार्गावरून मार्गक्रमण करणारा असतो, तपस्वी असतो, तो या सर्वोत्तमाचा किंवा परमेश्वराचा दास असतो. आता हा श्लोक आपल्याला काय शिकवतो पहा. या श्लोकामधून आपल्याला मनाची ताकद लक्षात येते. मनाचे शत्रू कोण आहेत हे लक्षात यायला लागतं. या शत्रूंवरती विवेक बुद्धीनेच मात करता येऊ शकते किंवा ताबा मिळवता येऊ लागतो हे लक्षात येतं. ज्ञानाचा विस्तार करणं आणि ज्ञानाच्या सहाय्याने मनाची स्वच्छता करणं, या सगळ्या गोष्टी हे या श्लोकातून आपण शिकतो. धन्यवाद.